आयोजकांच्या माध्यमातून इथे आपल्याला सांगू इच्छितो। तर पहिला बॉल इथे टाकायला बॉलर नेम असेल ते म्हणजे श्री जगदंब फायटर्स इंदापूर संघाचा संघनायक सुमेश महाडिक जावटे गावचा हा खेळाडू मिस्टर JPL। त्यांच्या विपक्ष असेल तो विपक्ष कर्णधार तो म्हणजे साहिल खडतर जिया स्पोर्ट्स। हे दोन्ही संघ मी जर आपण पाहायला गेलो तर इंदापूर या विभागातून पाहायला मिळतात या संघाचे ओनर। पहिला बॉल इथे सुमेश महाडिक आपल्याला पाहायला मिळतील। त्याच्या एक अष्टपैलू कामगिरी आजच्या दिवसामध्ये त्याच्याकडून पाहायला मिळते। पहिला बॉल राईट अप ओव्हर द विकेट स्ट्राईकला बॅटर असेल तो साहिल। किल्ल्याचा बॉल साईडचा इथे खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला। पहिला चेंडू सुरेख वेगानं इथे अगदी खोलवर पद्धतीने टाकताना पाहायला मिळेल सुमेश महाडिक आणि पहिला चेंडू इथे निर्धाव टाकताना पाहायला मिळते। महत्वाची मॅच आहे, संध्याकाळचं सत्र इथे चालू झालंय। थोडस बॉलरसाठी खूप फायदेशीर पिच ठरू शकते आणि त्याचाच फायदा घेत असताना सुमेश महाडिक पुढचा बॉल आक्रमण केलंय पण क्षेत्ररक्षण आहे आणि सुंदर झेल संपलाय। साहिल खडदरचा खेळ, पहिला धक्का, पहिला गडी बाद। आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो झेल घेतला त्या खेळाडूचं नाव वहिबाई पोटले। नक्कीच इथे आयोजकांचं वारंवार इथे आपल्याला सांगणं येतंय की नक्कीच वेळ कमी करा। तुम्ही बघू शकता सूर्य अगदी मावळतेच्या दिशेने चालला आहे। पहिला दिवस आहे, अगदी सगळे संघ हे अगदी आम्हाला सपोर्ट करतील ही आशा धरतो। पहिला गडी इथे बाद करत असताना सुमेश महाडिक अगदी कॅप्टन विरुद्ध कॅप्टन अशी लढत होती आणि ती लढत ही म्हणजे सुमेश महाडिक यांनी जिंकलेली आहे। नक्कीच त्यांची जागा सांभाळण्यासाठी दुसरा खेळाडू आला तो म्हणजे रुपेश पवार। इंदापूरचा हा खेळाडू अगदी माणगाव प्रीमियर लीग मध्ये ऍज अ आयकॉन म्हणून खेळत होते आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होत गेली आणि आपल्या संघाला इथे क्वालिफाय केलं होतं। ही आहे माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग। इथे पुढचा चेंडू इथे सन्मान देण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा होती, तत्वर एक धाव इथे कंप्लीट करताना पाहायला मिळते। या एका धावेने संघाच्या धावाचा श्री गणेश सुद्धा पाहायला मिळतोय। अद्यापर्यंत चेंडू झाले ते 3 आणि इथे एक धाव संख्या पाहायला मिळते। नक्कीच इथे पाहू शकता सुमेश महाडिक अगदी जावटे गावाला बिलॉंग करत असताना खूप नावलौकिक या खेळाडूने कमवलं। अगदी कमी वयात अगदी पाहू शकता खूप कमी वयात ऍज अ आयकॉन म्हणून ते ह्या माणगाव तालुक्यामध्येच नव्हे तर माणगाव तालुक्याच्या बाहेर म्हणून सुद्धा खेळत असतात। तर तेच इथे प्रात्यक्षिक ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये दाखवताना पुढचा बॉल छात्र तिथे ग्लान्स केलाय। इथे बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावर बॉल चाललाय, सीमारेषा बाहेर येईल हा या मॅचचा या सामन्याचा पहिला चौकार। नक्कीच कुणालच्या बॅट मधून हा पहिला चौकार अगदी खरोली गावाला बिलॉंग करत असताना पहिला बॉल ते पहिला चौकार। पुढचा चेंडू सुमेश फुलवण्याचा चेंडू होता, इथे बॉल पडल्या अगदी बाहेरच्या दिशेने बॉल जात असताना अगदी आउट स्विंग ज्याप्रमाणे डेल स्टेन ज्या पद्धतीने बॉल टाकतो अगदी तशाच पद्धतीचा बॉल इथे आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। नक्कीच खूप चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते। वारंवार सकाळच्या सत्रापासून सुमेश महाडिक यांची बॅट आणि बॉल याच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली। या पुढचा बॉल बोलण्याचा तिथे बॉल बराच हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जाळं तिथं विणलं होतं आणि खेळाडू क्रमांक दुसरा बाद कुणाल बॅक टू दी पॅव्हेलियन। इथे विनंती करतो निलेशजी उभारे बामनोली त्यांना विनंती की त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे। आपला सन्मान इथे आहे, आपण स्टेज जवळ यायचं आहे। निलेशजी उभारे नक्कीच जाऊया मॅच कडे जिथे मॅच आपण पाहतोय आजच्या 11 दिवसाची 5वी मॅच जिया स्पोर्ट्स विपक्ष श्री जगदंब स्पोर्ट्स इंदापूर। दुसरा गडी गारद केला सुमेश यांच्या माध्यमातून। पहिल्या ओव्हर
मध्ये इथे आपण पाहायला गेलं तर 5 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे खेळाडू इथे आपल्याला तंबूत परत पाठवताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच पहिलं षटक संपुष्टात आलं. पॉवर प्लेचं षटक होतं. त्यावर दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलर आहेत ते म्हणजे शंतनू महाडिक. खडकोळी गावाचा हा खेळाडू. नक्कीच मी विनंती करतो, वारंवार विनंती करतोय, सपोर्ट करा. पहिला दिवस आहे. दुसऱ्या दिवसापासून अगदी खूप चांगले सामने, 6-6 षटकांचे संपूर्ण सामने आपल्या इथं पाहायला मिळतील. शंतनू महाडिक राईट आर्म राऊंड विकेट. तुलनेचा बॉल होता, कोलकाता होता बॉल, त्याला अगदी अलॉंग द ग्राउंड केला, लॉंग स्टॉप ते डाऊन द ग्राउंड केलाय बॉल. बॉल बघता बघता 1 धाव इथे कम्प्लीट करताना पाहायला मिळतात. या एका धावेशी संघाची वाढती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 6 धावसंख्येवर. महत्वाचा सामना, एक संततधार सुरुवात आपल्या इथं पाहायला मिळाली. नक्कीच येणारे 4 षटकाचं पूर्ण 4 षटक या मॅच मध्ये असतील. या 4 षटकामध्ये हा दुसरा षटक हाताळण्यासाठी शंतनू महाडिक. महत्वाचे खेळाडू आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. शुभम सुर्वे सदवर आता बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे बॉल आडव्या बॅटनं, तिथे फिल्डर आहे, पुन्हा कॅच होईल का? जाळ विणलंय. हो, एक सोपा झेल सोडलाय. एक महत्वाचं जीवदान इथे बॅटरला पाहायला मिळतंय, देताना पाहायला मिळतंय. हा महत्वाच्या मॅचच्या ठिकाणी अशा चुका आपल्याकडून घडू नयेत त्याची दक्षता नक्कीच कोणत्याही खेळाडूने घ्यावी. आणि एक सोपा झेल होता, कॅच व्हायला पाहिजे तर हरकत नाही. ही माणगाव ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग आहे. या ठिकाणी हे दडपण प्रत्येक खेळाडूवरती आहे, हे नक्कीच आपण पाहतोय. नक्कीच आपण बघू शकता माणगावच्या अगदीच खेळाडूसाठी एक पर्वणी म्हणून आणली. तसा बॉल फुलानेचा पुन्हा एकदा बॉल खोलवर पट्टीचा होता, तिथं उडवला बॉल लॉंग ऑफच्या ठिकाणी. एक सुंदर झेल पुन्हा एकदा खेळाडू क्रमांक 30 बाद बॅक टू द पॅव्हिलियन. पाहायला मिळतं तेजिया स्पोर्ट्स या संघाला. सुमेश महाडिक चांगलं कॅप्टनशिप मी तर म्हणेल, ऍज अ कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट ह्या आजच्या दिवसामध्ये आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळतात. कारण मागच्या मॅच मध्ये जर तुम्ही बघितलं तर सुमेश यांच्या माध्यमातून 41 धावसंख्या त्यांनी खेळल्या बॅटिंग करत असताना आणि बॉलिंग करत असताना 1-2 विकेट घेतला. म्हणजे कॅप्टन कशा पद्धतीने असावा, आपला संघाचा आयकॉन कशा पद्धतीने असावा याचं प्रात्यक्षिक दाखवताना सुमेश महाडिक पाहायला मिळते. खूप चांगलं या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती खूप चांगलं अगदी सैनिक त्यांनी तंतोतंत जिथे पाहिजे तिथे ठेवलेत. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोल्यांच्या पद्धतीचा बॉल होता. बॉल पडल्या अगदी वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेतला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच इथे ही माणगाव ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग इथे नाव चर्चेत आणावं लागेल. मी तर म्हणेन जोपर्यंत तुमचं नाव चर्चेत येत नाही ना तोपर्यंत तुमच्या नावाचा ब्रँड इथे होऊ शकत नाही. पुढचा बॉल पडल्या अगदी उचली घेत असताना पुन्हा एकदा सुमेश महाडिक यांचा वेध घेतला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नक्कीच धावसंख्या आतापर्यंत थांबली गेली ती म्हणजे फक्त आणि फक्त 7 धावसंख्येवरती. 4 षटकांचा खेळ आहे हा. ही पहिली होत असताना दुसरी षटक इथे चालू असताना शंतनू महाडिक एक तेज गोलंदाज त्रिपुली असोसिएशन मध्ये वारंवार चांगलं कामगिरी करत असतात. पुन्हा पुढचा बॉल शॉट बदलून होता, तिथं क्लान्स केलाय, तिथं फिल्डर आहे, अडवेल का? खूप चांगला प्रयत्न, बॉल अडवलाय. एकदा तर कंप्लीट केले दुधाचा प्रयत्न, अगदी चान्स होता. बघा काय किती गोष्टी या चेंडूवरती घडल्यात. बॉल चौकार जाणार होता, चौकार अडवला, तिथे रनआउटची संधी सुद्धा होती आणि ती संधी हुकली गेली सुमेश यांच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. 2 षटकात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 आकड्यावरती. नक्कीच माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग पहिले पर्व आणि ग्रामीण खेळाडू सर्व काय अगदी क्रिकेटची मांदियाळी इथे माणगाव मध्ये त्यांना पाहायला मिळते. अगदी असोसिएशनच्या प्लेयरना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम ते म्हणजे या स्पर्धेचे अध्यक्ष श्री वैभव टेंबे आणि संपूर्ण त्यांची टीम नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी आपण बघू शकता मालिकावीर म्हणून एक स्पोर्ट्स बाईक, नंतर उत्कृष्ट फलंदाज बायसिकल, उत्कृष्ट गोलंदाज बायसिकल, विजेता संघ मालकालाही नाराज केलं नाही, त्यांच्या सुद्धा सदी एक सोन्याची चैन इथे आपल्याला देता पाहायला मिळते. नक्कीच खूप सारे लकी ड्रॉ आहे तिथे, अशी अगदी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच ही आजच्या ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीगचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाअखेर ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. नक्की
आता येणारे 7 दिवस ही स्पर्धा संपूर्णपणे चालेल आणि संपूर्ण ग्रामीण खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला आपलं अस्तित्व इथं टिकवताना पाहायला मिळतील. पुढचा चेंडू, तिसरी ओव्हर, राईट मुहूर्त विकेट. इथं फुलवल्याचा बॉल होता, बॅटला मारले, बॉल पाडवला तिथे. सीमा रेषाबार जाईल का? हो, बॉल चाललाय सीमा रेषाबार. चौकार. बघा इथे ध्येय स्पष्ट करायचं होतं आणि ते सांगितल्यानंतर बॅटरनी अगदी त्याच्या बॅट मधून षटकार लगावला गेला. पुढचा बॉल बोलल्यानंतर होता अगदी योर पद्धतीचा चेंडू होता. बघा षटकार आल्यानंतर इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाची सांगता इथे झाली गेली. या तिसऱ्या षटकानंतर संघाची धावसंख्या आपल्याला इथे पाहायला मिळते ती म्हणजे 22 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू बाकी असतील आणि 6 चेंडू मध्ये किती धावसंख्या करतील हे येणारी वेळच सांगून जाईल. शेवटचे षटक कोणासाठी सुमेश कोणाच्या हातामध्ये ही जबाबदारी सोपवतील हे पाहूयात. नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून ते पाहायला आपल्याला मिळतंय की टीम मीटिंग कोणतीही नको. सुमेश माडी कोणती टीम मीटिंग नको, लवकरात लवकर सामने खेळवा. अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा आहे आणि तोही 4 षटकांचा सामना इथे व्हायला पाहिजे. पुढचा बॉलर आपण पाहतोय गणेश यादव. नक्कीच गणेश यादव रुद्रवली गावाला बिलॉंग करत असताना शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय.
नक्कीच दडपण असेल या बॉलरवरती, कारण शेवटचे षटक आहे आणि फलंदाज आहे तो म्हणजे मोठे फटके मारण्यासाठीच जाणार असेल, कारण इथे धावसंख्या स्थिरावली गेली ती म्हणजे 22 आकड्यावरती. कसंही असेल फास्ट खेळवा. मी पुन्हा एकदा तुम्हाला वारंवार सांगतोय, शेवटचे षटक हाताळण्यासाठी गणेश यादव स्ट्राईकला बॅटर असतील, ते म्हणजे तेजस उभारे. नक्कीच पहिला बॉल राईट टर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल इथे कव्हरच्या डोकं मारण्याचा प्रयत्न होता, बॉल इथे सरळ जातोय फिल्डरच्या हातामध्ये. पुन्हा एक विकेटचं बटन बॅटर चाललाय बॅक टू दी पवेलियन. नियोजन इथं आल्यावरती एक दैदिप्यमान सोहळा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा झालं बॉल होता तिथे लॉंग स्टॉपच्या ठिकाणी डाऊन द ग्राउंड बॉल मारलाय, सोपा चेल सोडलाय. खूप प्रयत्नांची पराकाष्ठा होती आणि बघता बघता इथे एक सिंगल धाव येताना पाहायला मिळते. या सिंगल धावेच्या नंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 23. येणारे 4 चेंडू बाकी असतील. नक्कीच इथं बघू शकता हे रणांगण आहे, हे कुरुक्षेत्र हे क्रिकेटचं. इथं प्रत्येकाला लढावा लागेल, प्रत्येकाला या ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे. पुढचा बॉल इथे आडव्या पॅटनं अगदी क्लास केलाय, मनगडाचा वापर, बॉल करतोय हवाईसवर, बॉल सीमारेषा बाहेर येतो हा षटकार. शुभम शिंदे थर्ड इनर येणार होता, अगदी चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक मारला होता पण बॅटची कडा घेतली. आणि कौतुक करेल मी शैलेश पवारचं, मॅन फ्रॉम तामणे, एक हरहुन्नरी खेळाडू. अगदी बॅटिंग मध्ये क्लास तर आहेच पण त्याच्या फिल्डिंग मध्ये सुद्धा त्यांनी एक उत्तम क्लास इथं आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच शुभम नंतर त्याची आता जागा सांभाळण्याचे बॅटर येतो तो म्हणजे अंकेश ढवळे. देवली गावाला बिलॉंग करणारा अंकेश शुभम शिंदेची जागा सांभाळण्यासाठी येत असताना शेवटचे बॉल या षटकातले बाकी असतील ते म्हणजे 2 येणारे 2 चेंडू टार्गेट सेट करणारे बॉल असतील. संघाची धावसंख्या आतापर्यंत इथं पाहायला मिळते ती म्हणजे 29. शेवटचा 2 बॉल पुन्हा एकदा पाहूयात. पुन्हा एकदा फुलांचा बॉल होता तिथं उडवलाय बॉल अगदी 2 फिल्डरच्या वरतून जात असताना बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. अंकेशच्या बॅट मधून आल्याला येतोय हा षटकार. आले बॉल अगदी सीमारेषेवर पाडवलं आणि टार्गेट सेट करणारे बॉल होते. एक महत्वाच्या क्षणी हा षटकार येणं खूप महत्वाचं आहे. का मला या संघामध्ये घेतलंय, या जिया स्पोर्ट संघामध्ये का घेतलंय हे सिद्ध करताना अंकेश ढवळे इथं पाहायला मिळते. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल, पुन्हा एकदा फुल टॉपचा बॉल होता तिथे फिल्डर आहे आणि सोपा झेल पकडलाय. इथे पहिला इनिंगचा इथे खात्मा होतोय. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली ती म्हणजे 35 धावसंख्या. येणारे 4 षटक असतील आणि श्री जगदंबस फायटर इंदापूर या संघाला जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची गरज इथे आपल्याला पाहायला मिळते.
डीजे संपुष्ट देत असताना 35 धावसंख्या केल्या आणि 36 ची आवश्यकता आहे, ती म्हणजे श्री जगदंब फायटर्स इंदापूर या संघाला. तर जाऊया या उत्तराच्या खेळामध्ये. आपण या माणगाव तालुक्याचा गोड आवाज आणि माणगाव व्हॉइस ऑफ माणगाव आमचे मार्गदर्शक श्री कुमार संजयजी शिंदे सर यांचा आवाज आपण ऐकूयात पुढच्या इनिंग मध्ये. मॅच ती क्वालिफायरची असणार आहे, ती फार महत्वाची असणार आहे. त्यामुळे विनंती असणार आहे दोन्ही टीम्स आपण तुमच्या मधीलच कोणतरी एक टीम ही शेवटची आणि अंतिम मॅच खेळताना पाहायला मिळते. त्यामुळे थोडीशी घाई करा. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे मॅच चालू आहे. एका साईडला जिया स्पोर्ट्स इंदापूर हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रणजितभाई मालोरे आणि त्याचबरोबर जावेदभाई शेख यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला विचार केला तर जगदंब फायटर्स इंदापूर हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सन्माननीय उदय शेठ डाळ साहेब आणि तुषारजी रसाळ साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं संघ मालकांचा समीरजी विचार केला तर नावातच बघा, एकाच्या नावामध्ये डाळ आहे, एकाच्या नावामध्ये रसाळ आहे. आणि भाई दसवते देखील सकाळीच्या सत्रामध्ये मिसळ पाव खाऊन आले होते. त्यांचं देखील आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच फार मोठी आहे. सेकंड लास्टची मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये दिवस क्रमांक पहिला आहे आणि मॅच क्रमांक आपण पाहतोय 5वी मैदानाच्या आतमध्ये. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती इंदापूर विभागाला बिलॉंग करणारा रुपेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर शैलेश पवार जिंकण्यासाठी पण पाहतोय ती म्हणजे गरज आहे 36 धावसंख्येची. पहिला बॉल ऑन साइडला सफल झाले, अगदी फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे डीप बाउंड्रीच्या बाहेर एक उत्तुंग असा षटकार. षटकाराने राहिली आहे. मागच्या मॅच मध्ये शैलेशने सुरुवाती षटकाराने करून दिली होती. म्हणजे दमदार बॅटिंगची सुरुवात शैलेश पवार मैदानाच्या आतमध्ये. पवारची पॉवर पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाली. त्यावेळेला आपण पाहतोय स्विच हिट करायचं होतं, त्याही पलीकडे बॅटबॉलचं तितकंसं कनेक्शन होत नाहीये आणि त्यावेळेला आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोघंही संगमकांचा विचार केला तर अगदी मित्र आहेत आणि आज आपण पाहतोय एकमेकांच्या विरोधामध्ये हे खेळताना दोन संघ आपण पाहतोय. निमित्त मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग. पुढचा बॉल ही वेळ आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेरच्या दिशा जाताना पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर आपण पाहतोय पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर एक धावून काढताना पाहायला मिळते आहेत. टीमच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या ही तपकोती पाहायला मिळते. जाऊन पोचले 8 या आकड्यावरती. टीमची धावसंख्या आपल्या तपकोवरती पाहायला मिळते. हा वेळ आपण गोलवा टप्पाचा बॉल मारतो, समोरच्या दिशेने आक्रमण केले. वा लॉंग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मासिव्ह हिट
इट्स अ ग्लोरियस मॅग्निफिकेशन एक्स्ट्रा ऑर्डिनरी षटकार. म्हणजे 14 या गडावरती आज संपूर्ण दिवसभरामध्ये सुमेशची बॅट चांगल्या पद्धतीने बोलली आहे. परंतु आपण पाहतोय ही मॅच फार महत्वाची आहे. नॉकआउट पद्धतीच्या मॅचेसला इथून पुढे सुरुवात झाली आहे. ही मॅच हरलात तर मग या स्पर्धेमध्ये तुम्हाला इथेच थांबावं लागणार आहे आणि जिंकलात तर शेवटची मॅच ठीक तुम्हाला खेळायला मिळणार आहे. पुढचा बॉल ही वेळेला आपण पाहतोय याही वेळेला स्विचचा प्रयत्न इथे आपल्याला होताना पाहायला मिळतोय. काही पलीकडचे आपण पाहतो ते कनेक्शन होत नाहीये आणि त्याच वेळेला सिंगल मैदानाच्या आतमध्ये आले आहे. टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या बघतोय पाहायला म्हणजे 15 या गडावरती. षटक क्रमांक पहिलं ते प्रगतीपथावरती आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. पाठलाग करायचा तो म्हणजे 36 धावसंख्येचा आणि अद्यापपर्यंत 15 धावा या धापळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच आहे. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला स्विच साऊंड देणारा डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर एक अद्भुत आकर्षित करणारा अचंबित करणारा शैलेश पवारच्या बॅट मधून हा दमदार षटकार. सत्तावीस आकड्यावरती 27 36चा करायचा होता. इथून पुढे पाठलाग 9 धाव संख्येची गरज इथून पुढे असणार आहे. नंदूशेठ थोडेसे आपल्याला टेन्शन मध्ये पाहायला मिळतात कारण का पहिला दिवस आहे आणि पुढची मॅच देखील त्यांची आहे. क्वालिफायरची मॅच आहे त्यामुळे टेन्शन थोडंसं असतंच. तर विनंती असते आपण व्यासपीठावरती बसून घ्या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा विनंती करूयात आपण. चला जिथे 9 धावसंख्येची गरज आहे इथून पुढे मॅच मध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी तेजस आले. तेजसच्या पहिल्या बॉलवरती सुमेश यांचा मोठा वार. षटकातील पुढचा बॉल सुमेश माडिक मिस्टर JPL बॅट बोलली आहे. फुल टॉस फुल टोल वसूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सेकंड इन अ रो. काही वेळेला सीमारेषेच्या पार षटकार. शैलेश पवार नावा रूपात जरूर आलाय परंतु आता सध्याच्या घडीला सुमेश माडिक तोही आज संपूर्ण दिवसभरामध्ये नावा रूपात येताना पाहायला मिळतोय. का बॅटिंग केली आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये देखील चांगल्या पद्धतीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि याही वेळेला आपण पाहतोय टीमचे कर्णधार आहेत. षटकाराला फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी गरज असणार ती म्हणजे 3 धावसंख्येची. सुमितचा आणखीन एक फटका पाहायला मिळतोय. त्याही वेळेला आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं. 1 धाव तिथे पाहायला मिळते.
चला अमोल आपण कॅप्टन आपण विनंती असताना आपण व्यासपीठावरती यायचं. व्यासपीठाच्या अगदी समोर आपण टॉस करणार आहोत. फक्त 2 धावसंख्येची गरज आहे. किती षटकांची मॅच असेल ती आमची संपूर्ण आयोजन कमिटी आता टॉस करताना आपल्यापर्यंत माहिती पोहोचवेल. परंतु आपण त्वरित व्यासपीठाच्या अगदी समोर यायचं. 2 धावसंख्येची गरज इथे फक्त असणार आहे. मग आपण व्यासपीठाकडे वळूयात. मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. परंतु 2 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक 2 चालू आहे. पुढचा बॉल. काही पलीकडे काहीतरी वेगळं करायचं होतं. काही पलीकडे आपण पाहतोय हा विजयी चौकारी तर बा मिळतोय. त्यापासून टीम श्री जगदंब फायटर्स इंदापूर हा संघ मॅच मध्ये विजय होताना बा मिळतोय. चला सुमेश आपण त्वरित या व्यासपीठाच्या अगदी समोर आणि अमोल आपण देखील व्यासपीठाच्या अगदी समोर यायचंय. टॉस आपण करून घेणार आहोत. मान्यवरांना विनंती करणार आहोत पण या आपल्या शुभ हाताने आपण टॉस तिथे करणार आहोत. जिथे आपण पाहतोय शेवटची मॅच असेल. एका साईडला आपण पाहणार होते म्हणजे शिवगर्जना कळमजे आणि दुसऱ्या साईडला असेल तर टीम श्री जगदंब फायटर्स इंदापूर. एका साईडला अमोल वाडवळ आणि दुसऱ्या साईडला सुमेश माडिक. चला सुमेश आपण त्वरित या व्यासपीठाच्या